नमस्कार. आजच्या पणजी दूरदर्शनच्या या कवी संमेलनामध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. महिला दिन 8 मार्च खरं तर हा साजरा करायची गरज आहे का, असं मला नेहमी प्रश्न पडतो. हो, त्याला काही कारणंही आहेत, पण त्या खोलातमध्ये न शिरता मी विचारते की आजकालच्या काळामध्ये आपण महिला दिन सादर करतो कशासाठी? पुरुष आणि स्त्री हा वाद जो आहे, किंवा स्त्रीवाद म्हणू आपण त्याला, फेमिनिझम, तर त्यामुळेच तर हे घडत नसावं. पण महिलांनो, आजचा दिवस हा आपल्यासाठी खास आहेच आहे. पण मी म्हणते 365 दिवसातला एकच दिवस आपण साजरा करतो, आणि तोच फक्त आपण साजरा करतोय नाही ग. आपण हा रोज साजरा करू शकतो. मग त्याला आजच्या दिवसाची काय गरज आहे? पण त्यानिमित्तानं आज आपण इथे आम्ही जमलोत, तर त्यामुळे समस्त महिला वर्गाला आज आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर आरती दिनकर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. स्त्री आणि पुरुष हे शारीरिकदृष्ट्या जरी वेगळे असले तरी मनानं एकच असतात. पण यामध्ये काय होतं बरेचदा की आपण त्याचा इश्यू करतो. मला तर वाटतं असं व्हायला नको आहे, आजकालच्या काळात तरी असं व्हायला नको आहे. तर आता आपण आपल्या महिलांकडून, माझ्या मैत्रिणींकडून आपण एक एक कविता ऐकूयात. चला तर मग मंदा सुगिरे आपल्याकडे आलेले आहेत. त्यानंतर माया सावंत आहेत. त्यानंतर शीतल साळगावकर आहे, जेनेट बॉर्जिस, आरती मोने आणि सुनीता फडणीस. तर या सगळ्यांचं पण मी या सख्यांचं स्वागत करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते. तर सुरुवातीला मंदा सुगिरे आपली कविता सादर करतील. नमस्कार. मानवतेची ज्योत सदैव तेवत ठेवणाऱ्या माझ्या सखी महिलांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नारी ही शक्ती आहे नराची, नारी हीच शक्ती आहे नराची, नारीच वाढविते शोभाही घराची. आदर प्रेम करावा तिचा नेहमीच वाढेल प्रतिष्ठा आपोआप घरादाराची, वाढेल प्रतिष्ठा आपोआप घरादाराची. माझ्या कवितेचं नाव आहे भारतीय स्त्री. इतिहास सांगतो ऐका पराक्रमी स्त्रियांची गाथा, रणरागिणी नारीची कथा, पराक्रमाची यशोगाथा. इतिहास सांगतो ऐका पराक्रमी स्त्रियांची गाथा, रणरागिणी नारीची कथा, पराक्रमाची यशोगाथा. भारतीय नारी असे महान, कीर्ती महान पण मूर्ती लहान, मंदिरातही ऐटीत लक्ष्मी रूपात, आई नावात दिसतो तिच्या भगवान. किती किती रूपे तुझी देवी रूपातली तू मातोश्री, किती किती रूपे तुझी देवी रूपातली तू मातोश्री, सोशिक तर क्रोधही तुझ्या अंगी, कधी भवानी काली तर संतोषीही. जिजाऊ सावित्री आणि रमाबाई अज्ञानापायी लढल्या त्या रणरागिणी होऊनी. घडविले महान अनमोल रत्नास त्यांनी, चतुर हुशार विद्वानी व्हावी जनता आमची सारी. किती किती सांगावी महती भारतीय त्या सशक्त नारीची, पाणी आकाश जमिनीवरची तिने कित्येक पार केली शिखरे ताकदीची. किती किती सांगावी महती भारतीय त्या सशक्त नारीची, पाणी आकाश जमिनीवरची तिने कित्येक पार केली शिखरे ताकदीची. क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातही नाही सोडले क्षेत्र कोणतेही. प्रत्येक क्षेत्रात यशाचा झेंडा फडकवते स्त्रीला मिळालेल्या स्वातंत्र्यापायी. पराक्रमी धाडसी स्त्री म्हणतात तिला वाघिणी, कर्तृत्वाने फुलते सदैवती, नम्रता असते तिच्या अंतकरणी. धन्यवाद. खरंच अगदी मंदानी तंतोतंत
इतकं छान तिनं कविता म्हटली आहे की आजकालच्या काळाला ती खूप साजेशी आहे. तर यानंतर सुनीता फडणीस आपली कविता सादर करतील. सुनीताताई. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे स्त्रीची कहाणी. मला वाटते बरे आहे तिचे, आहे ती भाग्यवती. मला वाटते बरे आहे तिचे, आहे ती भाग्यवती. पण खरं सांगू भगिनींनो, सारखीच असते आपली स्थिती. तेच रडणं, तसंच पुढणं आणि नेहमी तडजोड करणं. बरोबर. मनात दुःख कुरवाळणं, मनात दुःख कुरवाळणं आणि पुन्हा सगळं सांभाळणं. बरोबर. छान. शिक्षित असो वा अशिक्षित, फरक नसतो किंचित. शिक्षित असो वा अशिक्षित, फरक नसतो किंचित. झाशीच्या राणीसम लढते ती, सावित्रीसम शिकवण्याचं कार्यही करते ती. छान. जिजाऊसारखे देत संस्कार, मुलांच्या जीवनाला देते आकार. बरोबर. सती सावित्रीप्रमाणे व्रत करते, सती सावित्रीप्रमाणे व्रत करते. जीवलगाच्या दीर्घ आयुष्यासाठी, जीवलगाच्या दीर्घ आयुष्यासाठी. पण आपल्यासाठी नसतो वेळ तिच्याकडे क्षणभरही. बरोबर. जग रहाटी ही देवा तू निर्मिलेली, जग रहाटी ही देवा तू निर्मिलेली. चालते तिच्याच मुळे, उद्धरतात तिच्याच त्यागातून सारी वंश आणि कुळे. बरोबर. उद्धरतात तिच्याच त्यागातून सारे वंश आणि कुळे. तिचा गेला तोल तर तुझ्या संसाराला काहीच नसेल मोल. तिचा गेला तोल तर तुझ्या संसाराला काहीच नसेल मोल. समजेल का रे देवा तुला तिची वेदना कधी, समजेल का रे देवा तिची वेदना कधी. करशील का रे मुक्त तिजला किव येवनी मनी, करशील का रे मुक्त तिजला किव येवनी मनी. धन्यवाद. खूप सुंदर कविता सादर केली सुनीताताईंनी. खरंच आहे की स्त्री ही पाठीचा कणा आहे आणि तिच्यावर सगळं घर अवलंबून असतं. आणि याच्यासाठीच मी म्हणेन की घरातल्या स्त्री आणि पुरुषांनी समानतेचा आपण ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस समानतेच्या हक्काचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस एकमेकांनी पूरक अशी कामं करणं, एकमेकांसाठी मदत करणं, सहकार्य करणं आणि एवढंच नाही तर प्रत्येक स्त्रीनं एक मदतीचा हात देणं खूप गरजेचं आहे. यानंतर कविता सादर करतील माया सावंत. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे मी कोण. मी आवडतं बाळ माझ्या आईचं, दुधावरची साय माझ्या आजीचं, एक मोठं स्वप्न माझ्या बाबांचं. मी कोण. मी कुकुलं बाळ शाळेतल्या बाईचं, आवडती ताई गोठ्यातल्या गाईचं, भिरभिरतं फुलपाखरू शाळेतल्या मैत्रिणींचं. मी कोण. शाळेतल्या शिक्षकांची आवडती, काही मैत्रिणींची नावडती, तरीसुद्धा सगळ्यांची प्रेमाने बागडती. मी कोण. मला सगळ्यांची ममता, सगळेच रामराम करतात येता जाता. कदाचित ही माझ्या नावाची किमया असेल, कारण माझं नाव आहे सुनीता. मी माझ्या नवऱ्याची आवडती बायको, पण सगळ्यांनाच वाटतं की मी थोडीशी सायको. नाव जरी माझं असलं माया, तरी मी देवाघरची किमया. वा. थँक्यू. खूप छान. ही किमया यांनी जी साधली आहे ती मला कुठेतरी एक इंदिरा संतांची मला ती एक कविता आठवते, पण आता त्या खोलात मी जात नाही. मुख्य म्हणजे आजची स्त्री शिकली आहे, स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. आता अगदी नेहमीच हे पालुपत झालं आहे की ती आई आहे, बहीण आहे, अरे पण ती एक माणूस आहे, हे लक्षात घ्या. हाच सांगण्याचा मला आग्रह होता. तर यापुढे आपली कविता सादर करतील आरती मोने. नमस्कार. कवितेचं नाव आहे विश्वशक्ती.
गर्भातून शिकून येते प्रेम आणि माया, म्हणून स्त्री जन्म कधी जात नाही वाया. खरं. मुलगी बहीण पुढे आई होत असते, मुलगी बहीण पुढे आई होत असते, दोन घरे उजळणारी एक ज्योत असते. महिला मुक्तीची भाषा आजच्या पुरती नको, उत्सव महिलांचा म्हणून फक्त आरती नको. बरोबर. ओठातला पोटातला आवाज जन्माला घाल, वा. तुझ्या नव्या युगाची सुरू होऊ दे वाटचाल. गंभीर नव्हे खंबीर आहे, वार नव्हे तलवार आहे, राख नव्हे पेटता अंगार आहे, घराचा आधार आहे. वा. कित्येक रूपे तुझी अशी, त्यात प्रेमाचा कळस तू. प्राणवायू कुटुंबालाच देशी, अशी मंगल तुळस तू. घरात स्वर्ग बनवणारी साक्षात अन्नपूर्णा तू. झोपडीचा महाल करणारी हरहुन्नरी प्रतीक तू. बरोबर. जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नारी. अशा या विश्वशक्तीचं नाव आहे नारी. धन्यवाद. फार सुंदर आणि अगदी प्रगल्भपणे त्यांनी त्यांचे जे विचार मांडलेत ते आपल्याला पटतात की स्त्रीला एक गर्भाशयाचं वरदान आहे आणि त्यामुळे तिला सहनशक्ती आलेली आहे. आणि आई होणं सोपं नाही आहे, ती एक कसरत आहे, ती समजायला खूप अवघड आहे. आणि म्हटलं मायेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर अगदी सोपी आहे. म्हणजेच ती आधी स्त्री आहे. यानंतरच्या कवयित्री आहेत शीतल साळगावकर. ते आपली कविता सादर करते. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे मला आईतली बाई आठवते. स्वयंपाकघरात इकडे तिकडे मी आईचा पदर पकडून फिरायची. फिरता फिरता बारकाईनं आई काय करते ते पाहायची. आई भाजी चिरायची, नारळ खोवायची, पाट्यावर वाटायची, भात आमटी बनवायची, मीही तिथल्या त्यात बुडबुडायची. कळत नकळत मोठी होत गेले. आई काय करते ते बारकाईनं पाहत गेले. प्रश्न आले कितीतरी समोर. विचारित गेले आईला सगळ्याच प्रश्नांची उत्तरे एका बरोबर. आईने शिकवलं मला स्वयंपाकघरातले धडे. आई म्हणाली अगं बाई, आधीच पाहायचं आपल्याकडे काय आहे. कुणाशिवाय काहीच अडत नाही हा मंत्र घ्यावा मनी. आहे त्यातच भागवायचे हे शिकले मी त्याच्याने. कांदा नसला तरी राई जिऱ्याची टाकावी फोडणी. कांदे महागले तेव्हा उफाळून आल्या आठवणी. वा वा. आहे ते खूप आहे हे समजावे बाई माणसाने. नाही कधीच म्हणू नये. वाऱ्याच्या दिशेनं सूप धरावे, आनंदाने घरकुल सांभाळावे. अवतीभोवती खूप आहे बाई माणसानं सतत शोधावे. आई त्यातच सामावून घ्यावे. पुढे स्वयंपाकघर कधीच वाटले नाही बोजा. पुढे स्वयंपाकघर कधीच वाटले नाही बोजे. आजही पुन्हा पुन्हा आठवते ती आईतली बाई. आणि अशक्य असं काहीच वाटत नाही. आणि अशक्य असं काहीच वाटत नाही. धन्यवाद. छान छान कविता. खरं तर तुम्ही बघितलं असेल आपली आजी स्वयंपाकघरात असायची पूर्वी. नंतरची आपली आई आली ती माझघरात यायला लागली. आणि आपण आता सगळ्या दिवाणखान्यात येऊन पुरुषांशी सुद्धा गप्पा मारतोय. तर हा बदल झालेला आहे आणि बदल हा शाश्वत आहे. ती काळाची गरजही आहे, निसर्गाचा नियमच आहे. तर त्यामुळे आता यानंतरची कविता सादर करतील जेनेट बॉर्जेस. नमस्कार. नेहमीच ऐकते ती सर्वाकडून, तू तर परक्याचं धन. हे घर नाही तुझे, माहेर नव्हे तुझे हक्काचे अंगण. जेव्हा सासरी येते ती, तिथेही मानली जाते परकी ती. ना माहेरचे ना सासरचे, मग मुलीला घर आहे कोणते. बरोबर. सासरी मान राखते माहेरचा,
तोंड दाबून सहते मार बुक्क्याचा, माहेरीही आदर राखते सासरचा, अंतर्मनात घुसमटत स्वतःची करून घेते परवड. लग्नही हुंडा देऊन झालेले असते, पण कुणालाही सांगायची सोय नसते. पुन्हा आई वडिलावर भार नको म्हणून ती सारेच सहन करत राहते. कधी तिला देवी म्हणून पूजले जाते, कधी तिचे शोषण केले जाते, कधी कधी लिंग परीक्षण करून तिच्या जगण्याचा हक्कच घेतला जातो हिरावून. बरोबर. मग एक दिवस येतो असा, सासरी पानही हालत नाही तिच्या वाचून जसा. बरोबर. वाटत नाही तिलाही मग हक्काचे घर सोडून जाणे. ना माहेर ना सासर असा भेदभाव मिटता तिच्या कर्तृत्वाने घराला घरपण येते, तिच्या कर्तृत्वाने घराला घरपण येते. खरं. धन्यवाद. आजची स्त्री ही शिक्षणानं समृद्ध झाली आहे, स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. तारेवरची कसरत वगैरे ना ही गुळगुळीत शब्द आहेत असं मला वाटतं. अहो त्याही पलीकडे ती गेली आहे. आणि म्हणूनच वाटतं आजची स्त्री शिकली आहे, स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. शिक्षण म्हणजे फक्त लिहिणं वाचणं आणि एवढंच नाही, तर मी म्हणीन आपलं शिक्षण याचा उपयोग रोजच्या जीवनातही ती करू शकते. याचंच उदाहरण म्हणजे मी एक सांगीन की आपल्या मनाप्रमाणे चांगल्या पद्धतीनं जगणं हे सुद्धा एक शिक्षणच आहे आणि आपल्या शिक्षणाचा तोच काय उपयोग आहे. आणि म्हणूनच म्हणते की आपण रोज आपला महिला दिन साजरा करू शकतो. मी माझी एक कविता म्हणते, बाईची जात. ती ठेचकाळली आई ग म्हणून विव्हळली, बाईच्या जातीला सहनशक्ती हवी. सोशिक चेहऱ्यानं आई म्हणाली, बाईची जात आणि पुरुषांची जात ही दोन्हीही माणसंच ना ग, पण सहनशक्ती फक्त बाईलाच गृहीत धरलेली. तिची सहनशक्ती यांच्या पथ्यावरच पडलेली. बाईचं शोषणं म्हणजे शोषणच जणू तिच्या अस्तित्वाचं. बाईचं शोषणं म्हणजे शोषणच जणू तिच्या अस्तित्वाचं. हे प्रश्न तिचा चेहरा तिला न्याहाळू लागले. अनादिकालापासून रेंगाळतात हे प्रश्न, अनादिकालापासून रेंगाळतायत हे प्रश्न. ती आई झाली, बाई झाली, काळ बदलला, याचं उत्तर शोधले तिनं तिच्या अस्तित्वात. बाईपणाचं जोखड फेकून देऊन, बाईपणाचं जोखड फेकून देऊन, पण तरीही स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई संपली नाही अजून. पण तरीही स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई संपली नाही अजून. आई सहन करत गेली, आमची आई सहन करत गेली. पण आज स्त्रीने तर सगळे सोशिकतेचे दरवाजेच बंद केलेत. पण आजच्या स्त्रीने सगळे सोशिकतेचे दरवाजेच बंद केलेत. हे तिच्या शिक्षण आणि विचारातून घडलं. आईलाही ते शक्य होतं, पण त्याग, भावना, मर्यादा, सोशिकता या चौकटीतच ती गुंतून राहिली. बाहेरच्या आकाशात स्वतंत्र विचारांचा स्वच्छंद विचारच केला नाही त्यानं कधी. आणि बंद चौकटीत सोसत बसली सारं. समाजात अजूनही शोषिततेचं प्रतीक म्हणून मिरवतात स्त्रिया. समाजात अजून शोषिततेचं प्रतीक म्हणून मिरवतात स्त्रिया. आणि जेव्हा स्त्रीवर होतात ना अत्याचार, आणि जेव्हा स्त्रीवर होतात ना अत्याचार, तेव्हा स्त्रीचं स्त्रीत्व प्रश्नचिन्ह म्हणून उभं राहतं, एक स्त्री म्हणून. कधी संपणार आहे बाईपणाचं चक्र? कधी संपणार आहे हे बाईपणाचं चक्र? स्त्रीचा अस्तित्वाचा अंत झाल्यावर, स्त्रीच्या अस्तित्वाचा अंत झाल्यावर विचार बदलायला हवेत स्त्रियांनी. विचार बदलायला हवेत स्त्रियांनी.
नी आव्हान पेलायला हवं, आकाश हीच मर्यादा आहे याचं भान ठेवून, आकाश हीच मर्यादा आहे याचं भान ठेवून. वा, छान छान. आपण आज बघतोय आजकाल सगळीकडे कुठेतरी स्त्रिया स्वतःला घडवताना दिसत आहेत, विकास होताना दिसतोय, आणि ह्या विकासामध्ये कुठे ती दबली जाते, आणि अशा वेळेस ती तिचं अस्तित्व शोधत असते. पण यासाठीच म्हणून मी म्हणते की स्त्रियांनी जगणं शिकायला हवं, कारण जगणं ही एक कला आहे. जीवन कौशल्य हे तिच्यात असेल तर ती रोजचाच महिला दिन साजरा करू शकते, याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. यानंतर कविता सादर करतील मंदा सुगिरे. माझ्या कवितेचं नाव आहे सलाम स्त्रीत्वाला. अनादी कालापासून स्त्री म्हणून जगतेस, अनादी कालापासून स्त्री म्हणून जगतेस. माय, बहीण, मावशी, मामी असंख्य रूपात दिसतेस. घरात सुख नांदावे म्हणून दिव्यातील वात होऊन जळतेस. अंधाराला नमिविण्यासाठी स्वतः सूर्यासम तेवतेस. तरीही रुतवलीस वेळी तुझ्या विचारांची पाळेमुळे, तरीही रुतवलीस वेळी तुझ्या विचारांची पाळेमुळे. हुकुमशाहीच्या मुठीत आजही बुद्धीला तू घाण ठेवलेस. आठवतो इतिहास घडविला शिवबाला जिजाऊने, आठवतो इतिहास घडविला शिवबाला जिजाऊने. हिंदवी स्वराज्याची स्वप्ने पाहिली होती जिजाऊने. लढली स्त्रियांच्या हक्कासाठी फुले सावित्रीबाईही, लढली स्त्रियांच्या हक्कासाठी फुले सावित्रीबाईही. दिला धडा शिक्षणाचा तिने प्रत्येक महिलेला. अंधश्रद्धेपासून व्हावी प्रत्येक स्त्री मुक्त, अंधश्रद्धेपासून व्हावी प्रत्येक स्त्री मुक्त. नकोस खचू लढ तू बिनधास्तपणे, पण शिक्षणाचे टॉनिक असू दे तुझ्या सोबतीला. बरोबर. नकोस खचू लढ तू बिनधास्त, पण शिक्षणाचे टॉनिक असू दे तुझ्या सोबतीला. त्यागाची देवता होऊनी आंबेडकरांना मदतीचा हात दिला रमाईने, त्यागाची देवता होऊनी आंबेडकरांना हात दिला रमाईने. अखंड जीवन घालविले आंबेडकरांनी जनतेच्या सेवेसाठी. अन्यायरूपी शृंखलेच्या बेड्या तोडल्या स्त्री स्वातंत्र्यासाठी, अन्यायरूपी शृंखलेच्या बेड्या तोडल्या स्त्री स्वातंत्र्यासाठी. म्हणूनच आज प्रत्येक स्त्री जगते अभिमानाने, म्हणूनच आज प्रत्येक स्त्री जगते अभिमानाने. स्वतःसाठी नव्हे आपणा सर्वांसाठी. आजही गरज आहे, आजही गरज आहे सूर्यासारख्या ज्वाला बरसू दे तुझ्या विचारातून. हे माते सूर्यासारख्या ज्वाला बरसू दे तुझ्या विचारातून. अन्यायरूपी वाळवंटाला जाळून टाक पेटती अंगार होऊनी. होईल जागर तुझ्या स्त्रीत्वाचा, होईल जागर तुझ्या स्त्रीत्वाचा. वाघिणीसारखी डरकाळी फोडूनी. इतिहास सांगतो आमचा स्त्रीने तुडवलीत संपविलीत, इतिहास सांगतो आमचा स्त्रीने तुडविलीत संपविलीत. कित्येक महासंकटे तिच्या पराक्रमाने. सलाम आमचा तुला या महिला दिनी, सलाम आमचा तुला या महिला दिनी. धन्यवाद. आजच्या शिक्षणामुळे स्त्री सजग झाली आहे, आणि त्यामुळे तिच्या आचार विचारामध्ये खूप फरक झाला आहे. तिचा दृष्टिकोन बदलला आहे, आणि तिनं स्वतःमध्ये खूप डेव्हलपमेंट केली आहे. त्यामुळे बौद्धिक वैचारिक असेल, फिजिकली ती स्ट्रॉंग झाली आहे, इमोशनली तिच्यामध्ये स्ट्रेंथ आली आहे. आणि म्हणूनच आजचा महिला दिवस खूप छान अधोरेखित करतो की आपण सावित्रीबाई फुले त्यांना मी आदरांजली वाहते. आणि पुढची कविता सुनीता फडणीस सादर करते. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सखे ऐक जरा. कामिनी स्वामिनी प्रियतमे भामिनी. अरे वा, कामिनी छान. स्वामिनी प्रियतमे भामिनी. सोड आस तू आता फसवे शब्द त्यागुनी. पश्चाताप करतेस तू वेळ जाता निसटुनी. पश्चाताप करतेस तू वेळ जाता निसटुनी. वेळीच दे तू सखे बंध खोटे झुगारुनी. वेळीच दे तू सखे बंध खोटे झुगारुनी. जग स्वतःसाठी सुद्धा, जग
स्वतःसाठी सुद्धा इतरांसाठी जगताना, वा सांभाळ स्वतःच स्वतःला पापणी ओलावताना. वा वा. सांभाळ स्वतःच स्वतःला पापणी ओलावताना. व्यक्त हो सख्यांमध्ये दे संकोच टाकून. व्यक्त हो सख्यांमध्ये दे संकोच टाकून. दुःख गिळून जगलीस तू युगायुगांपासून. बरोबर. सर्व सख्यांचे समान अनुभव. सर्व सख्यांचे समान अनुभव सांगून व्हा मुक्त. एकमेकींचा हेवा करणे टाळा आता फक्त. बरोबर. एकमेकींचा हेवा करणे टाळा आता फक्त. होऊ नका कुटुंबावर एवढ्या अगदी आसक्त. होऊ नका कुटुंबावर एवढ्या अगदी आसक्त. मोकळेपणाने जगा स्वतःसाठी मनसोक्त. वा मोकळेपणाने जगा स्वतःसाठी मनसोक्त. जीवन 2 घडीचे. जीवन 2 घडींचे. आज आहे उद्या संपेल. काही क्षणांचा आनंद शेवटी स्मृतीत असेल. शेवटी स्मृतीत असेल. धन्यवाद. खूप छान कविता आणि अंतर्मुख करणारी अशी कविता खूप काही सांगून गेली आहे. तर खरोखर धन्यवाद सुनीताताई तुमचे की तुम्ही छान कविता सादर केली. की आजकालच्या काळामध्ये, मी आजकालच्या काळात हा सारखा शब्द वापरते कारण की आपण बघितले खूप बदल झाला आहे आजकालच्या काळात. आजच्या काळात स्त्रीमध्ये एक स्वत्वाची जाणीव आली आहे. तिचं स्त्रीत्व, स्वत्व आणि अस्तित्व अबाधित राखण्यासाठी ती रोज धडपड करत असते आणि यातूनच ती स्वतःची ओळखही निर्माण करते. पण अशा वेळेस मला असं वाटतं की एकमेकीला आपण सहकार्य करायला हवं. तिला पुढे येण्यासाठी आपण मदत करायला हवी. तरच हा महिला दिन आपण साजरा करतोय याचा आनंद द्विगुणित होईल. बरोबर. तर लक्षात घ्या महिलांनो की आजचा दिवस तर आहेच, पण बाकीचे दिवसही आपण एकमेकींना सहकार्य करूया, पुढे येण्यासाठी मदत करूया. तर यानंतरची कविता सादर करतील शीतल साळगावकर. माझ्या कवितेचं नाव आहे अंगणातली तुळस. अंगण तुझं घर माझं, अंगण तुझं घर माझं, दारात तू घरात मी, आत नजर तुझी बाहेर नजर माझी, जाग घेतो आम्ही दिवसभर एकमेकांची. खूप मोठी राखणदारी तू माझ्या घर अंगणाची. मी घरात निवांत आरामात, तू मात्र उभी ऊन पावसात. मी दारही बंद करून जाते तेव्हा तूच मला सांभाळतेस. तुझ्यावरच माझा सगळा भार, तूच सांभाळतेस माझा संसार. रोज दवबिंदूची आंघोळ तुला, परिजातकांच्या फुलांचा सडा. सांभाळ करतेस मुलाबाळांना, पिटाळून देतेस इडापिडा. सुंदर. रांगोळीची आरास समोर एक कलश पाणी तुला, अन उद्बत्तीचा सुगंध. फुल हळद कुंकुम भाऊनी घेते मी 5 प्रदक्षिणा, अर्पिते माझ्या भावना. शोभे अंगणात तुळशीचे रूप, सुगंधित सदा 2 रंगात, हिरवा अन कृष्ण सावळा. शुद्ध हवेचे तुला वरदान, निसर्गातही आहे मान. औषधही गातो गुणगान, मला तुझा सदैव आधार. दैवत सगळेच गवसले तुझ्यात, तिन्ही सांजेच्या अंधारात वृंदावनासमोर लाविते एक वात. हात जोडून मागते तुझ्याशी सुखशांती माझ्या घरात. हात जोडून मागिते तुझ्याशी सुखशांती माझ्या घरात. छान. खूप सुंदर. खूप सुंदर. आजच्या तांत्रिक आणि यांत्रिक युगामध्ये सुद्धा स्त्री आपल्या संस्कृती, परंपरा, सण वार हे कधीच विसरलेली नाही आहे. कितीही तिला ती व्यस्त असू देत, पण ती घरासाठी हे सगळं नेहमीच करते आणि म्हणूनच घराला घरपण येते. पण यामध्ये माझ्या मते पुरुषांनीही सहभाग घ्यायला हवा. हां, तरच. तर यानंतरची कविता सादर करतायत आरती मोने. कवितेचं नाव आहे तीच तू. गद्य तू पद्य तू हससी लोभस तू. जाब तू सवाल तू बोलसी अबोल तू. सत्य तू स्वप्न तू दिसशी लोभस तू. पंख तू पतंग तू विहरशी गगनात तू.
चंद्र तू, सूर्य तू, तेजोमय किरण तू, सांज तू, वात तू, ज्ञानाचा दीप तू, वा. प्रेम तू, गीत तू, हृदयाचे संगीत तू, प्रीत तू, दान तू, बासुरीची धून तू, वा. काळ तू, काम तू, काळाची किमया तू, पूर्ण तू, रिक्त तू, स्वमनाची भक्ती तू, होतीस तू, आहेस तू, सदैव असणार तू, होतीस तू, आहेस तू, सदैव असणार तू, साक्ष तू, सापेक्ष तू, निरपेक्ष हृदय तू, शब्द तू, सतेज तू, बुद्धीचे भांडार तू, शब्द तू, सतेज तू, बुद्धीचे भांडार तू, अंबा तू, जगदंबा तू, विश्वाचे स्वरूप तू, अंबा तू, जगदंबा तू, विश्वाचे स्वरूप तू. धन्यवाद. खूप अतिशय सुंदर. म्हणजे मनाला एकदम आपल्या कुठेतरी अशी घेऊन जाते जेणेकरून की एक शब्दांची, सुंदर शब्दांची माळ, सुंदर अलंकार घातलेली स्त्री आपल्या समोर येते. आणि कविता म्हणजे काय असतं हो, हेच की सगळ्या आपल्या आयुष्यात घडलेल्या ज्या काय घटना असतात त्या आपल्या मनामध्ये सुप्त असतात. आणि विशेष म्हणजे स्त्री त्या अशा पद्धतीने शब्दरूपात आपल्या समोर आणते. खूप सुंदर कविता आरतीताईंनी आत्ता या ठिकाणी म्हटली. यानंतरची कविता ज्युनेट बॉर्जेस सादर करते. नमस्कार. कवितेचं नाव आहे स्त्री. स्त्री म्हणजे प्रेम, वात्सल्य, मांगल्य, मातृत्व, कर्तृत्व. स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ, अडथळ्यावर मात. स्त्री कधी शौर्याची ढाल तर कधी मायेची उबदार शाल. स्त्री म्हणजे आई, बहीण, मुलगी, पत्नी, सून, सासू, आजी, सखी. स्त्री कधी आकाशाला गवसणी घालणारी तर कधी झुंजार रणरागिणी, तर कधी मायेचा सागर, तर कधी झाशीची राणी. स्त्री कुटुंब जोडणारी, स्त्री कधी व्यवसाय सांभाळणारी. स्त्री म्हणजे शिवाजीची माता जिजाऊ, प्रथम शिक्षिका सावित्रीबाई, डॉक्टर आनंदीबाई, IPS अधिकारी किरण बेदी, राष्ट्रपती प्रतिभाताई, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध सायना नेहवाल, PT उषा, PV सिंधू, सानिया मिर्झा. स्त्री म्हणजे अंतराळवीर कल्पना चावला, वैज्ञानिक टेसी थॉमस, लोको रेल्वे पायलट सुरेखा यादव, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त आशापूर्णा देवी, नोबेल विजेती मदर टेरेसा. किती नावां मी इथे घेऊ, यासाठी मी फक्त इतकंच म्हणेन, स्त्री म्हणजे आजच्या युगाची प्रगती, स्त्री म्हणजे अभिमानाची दिशा. धन्यवाद. छान छान छान. खरंच स्त्रीची आपण अनेक रूपं बघतो आणि ही रूपं बघताना जेव्हा ती स्वतःला सिद्ध करते, मग त्या सावित्रीबाई फुले असू देत, सरोजिनीबाई नायडू असू देत, किंवा आत्ताच्या काळातली कल्पना चावला असू देत, यांनी आपलं ना अशा कितीतरी नावं येतो, हे दीपस्तंभासारखी ना त्यांची माळ घेतली तरी ती कमी पडेल. आणि अजूनही ह्या उभरत्या सगळ्या ज्या कोणी स्टार्स आहेत, लखलखत्या चांदण्या आहेत, त्या रोज उभरत्या आहेत, त्या रोज येत आहेत आणि आपलं अस्तित्व सिद्ध करतायत. मी माझी एक कविता म्हणतीये, तरीसुद्धा बघा असं होतं बरेचदा की स्त्री हवी आहे, पण जास्त तिच्या घरामध्ये संख्या झाली तर तिला मारून टाकण्यात येतं अजूनही काही ठिकाणी. तर त्या संदर्भातली ही कविता मी आत्ता तुम्हाला म्हणून दाखवते. नवा जन्म.
आई मला घाल जन्माला. आई मला घाल जन्माला ही एका मुलीची विनंती ऐक जरा. नको भिवूस आई, मला पोटातच मारण्याची नको करूस अशी घाई. मी घेईन जन्म मुलीचा, मी घेईन जन्म मुलीचा, मी घेईन माझ्या सुरक्षिततेचा वसा. मी घेईन माझ्या सुरक्षिततेचा वसा, अत्याचाराला फोडीन वाचा, अन्यायाची हत्या करेन आणि मानसिकताच बदलीन मी या किडलेल्या समाजाची. आणि मानसिकताच बदलीन या किडलेल्या समाजाची. स्त्री म्हणून जगताना माझं स्त्रीत्व समर्थपणे पेलीन मी. माझं स्त्रीत्व समर्थपणे पेलीन मी. स्त्री वेदनेच्या आदिम वेदनेने न्हावून निघेन मी. स्त्री वेदनेच्या आदिम वेदनेने न्हावून निघेन मी. नव्या जन्मासाठी फुलून येईन मी. नव्या जन्मासाठी फुलून येईन मी. नाही गाळणार अश्रू, नाही गाळणार अश्रू, नाही होणार मी दुर्बल. तुझ्या वेदनेच्या हुंकाराला न्याय देईन मी आई. तुझ्या वेदनेच्या हुंकाराला न्याय देईन मी आई. विश्वास ठेव माझ्यावर, विश्वास ठेव माझ्यावर आई. बाईपणाचं जोखड फेकून देईन मी. बाईपणाचं जोखड फेकून देईन मी. जन्माला येण्याची वाट बघते मी. मला जन्माला घाल आई, हीच तुझ्या मुलीची विनंती ऐक आई. ही तुझ्या मुलीची विनंती ऐक आई. अशा कितीतरी गर्भातल्या कळ्या अशा रोज हाक देत असतात. ते बंद व्हायला हवं. तरच मला वाटतं हा महिला दिन खूप चांगल्या पद्धतीनं आपण साजरा करू शकतो. आणि यासाठी प्रत्येक स्त्रीनं आपलं एक स्वतःचं एक अस्तित्व असतंच, पण समाजाच्याही अस्तित्वामध्ये आपण त्यामध्ये भर घालू शकतो असं मला वाटतं. आणि महिलांनो, काही काही गोष्टी ह्या तशाच राहतात, त्या बदलत नाहीत. विशेष म्हणजे स्त्रीचं स्त्री होणं, आई होणं, ह्या गोष्टी तशाच राहणार आहेत. बदलायला हवं आहे आपण नव्या जमान्यानुसार. चांगले बदल आपल्याला नक्कीच यशोशिखरावर नेतील. धन्यवाद. मी पणजी दूरदर्शनचे आभार मानते.